नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर म्हणजे MNO क्लासेसचा त्रिशूला सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। ह्या सिरीजमध्ये आपण नॉर्शेट 10 CHO महाराष्ट्र DMER DHS CRE RRB ESIC आणि ऑल अदर नर्सिंग एक्झाम म्हणजे आपलं नर्सिंग फील्डमध्ये जेवढं पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे त्याचं आपलं काय इथं त्रिशूला सिरीजमध्ये आपण त्याचं प्रिपरेशन इथं करत आहे। सध्याला आपलं नॉर्शेट 10 चे स्पेशल एपिसोड इथे चालू आहे। म्हणजे काय नॉर्शेट 10 ला विचारणारे या सिनेरियो बेस्ड क्वेश्चन आपण इथे जास्त पद्धतीने काय डिस्कशन करणार आहोत। चला ह्याच्यामध्ये आपल्याला ऑल नर्सिंग सब्जेक्ट इथे कव्हर करायचा आहे आणि कंप्लीटली ही एक्सप्लेनेशन मराठीमध्ये असणार आहे आणि त्रिशूला सिरीजचा ही कितवा 41 म्हणजे 41वा एपिसोड असणार आहे। ओके, चला ही सिरीज कंटिन्यूली सुरू असणार आहे। फक्त थोडं एक दिवस मिनिमम एक दिवस म्हणजे काय एक दिवस तर गॅप पडतातच, कारण थोडे ऍडजस्टमेंट करून क्लास बनावं लागते। त्याचा अगोदर आपल्याला काय स्वतः हे सगळे क्वेश्चन हुडकावं लागते, त्याचं रॅशनली कसा पद्धतीने सांगायचं ते पण म्हणजे विचार करावा लागते आणि अजून काय ही PPT वगैरे सगळं केअर करावं लागते। ओके, त्याच्यासाठी थोडा टाइम लागू शकते आणि काही प्रॉब्लेम असेल तर एक दिवस अजून एक्सटेंड होऊ शकते, पण सिरीज कसं कंटिन्यू सुरुवात म्हणजे काय कंटिन्यूली सुरू असणार आहे। ओके, चला हे झालं आपलं ॲडव्हर्टाइजमेंट। ॲडव्हर्टाइजमेंट इथं आहे बघा। काय व्हिडिओला काय करायचं, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही बिंदासपणे काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता आणि फीडबॅक असेल तर देऊ शकता। आणि जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असो CHO DMER DHS आणि नॉर्शेटची तयारी करत असेल तर त्यांना काय आपल्या चॅनलची लिंक शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। चला हे झालं आपलं। आता करूया आपण सुरुवात, मेन स्टडी इथे सुरुवात करणार आहोत आपण। बघा जे लास्ट एपिसोड मध्ये एक क्वेश्चन दिलं तुम्ही, काय होतं क्वेश्चन MCQ ऑफ द डे म्हणून अ क्लायंट ABG अनालिसिस। आपल्याला काय करायचं होतं इथे ABG अनालिसिस इथं बघायचं होतं। अ क्लायंट ABG अनालिसिस रिव्हिल्स बघा काय रिपोर्ट pH 7.18 म्हणजे 7.18 CO2 ओके PaCO2 72 mmHg आणि O2 77 mmHg आणि HCO3 किती आहे 24 MEQ पर लिटर। हे झालं व्हॉट टू दिस व्हॅल्यूज इंडिकेट म्हणजे खाली दिलेले बघा एवढी तरी रिपोर्ट आपल्याला भेटलेले पेशंटचा आणि हे रिपोर्टचा आपल्याला काय काढायचं इंडिकेट। हे रिपोर्ट काय इंडिकेट करते आपल्याला, पेशंटला मेटाबॉलिक ऍसिडोसिस झाले किंवा रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस झाले किंवा मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस रेस्पिरेटरी ऍसिडोसिस ह्याच्यामधलं कुठली जे झाले आहे पेशंटला आपल्याला काय करायचे, जे वरती दिलेले जे रिपोर्ट्स आहे ज्याचा अनुसार आपल्याला करून काढायचं आहे। ओके, चला स्टार्टिंगला काय करू आपण, जे नॉर्मल बघा ABG अनालिसिस खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे नॉर्शेट 10 साठी। तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एक क्वेश्चन 100% म्हणजे 100% येतातच। ओके, चला ABG अनालिसिस करताना आपल्याला बघा नॉर्मली पण आपण हॉस्पिटलमध्ये काम करताना आपल्याला हे माहिती असायलाच पाहिजे ABG अनालिसिस। एकच मिनिट, अनालिसिस आपल्याला काय करायचंय ABG अनालिसिस इथं करायचं आहे। बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, pH किती असतो नॉर्मली ही असणार आहे 7.35 टू किती 7.45 हे पॉईंट आहे बरं का इथे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। इथे पुढे काहीच नसतं बरं का, हे एवढीच आहे pH। हे झालं pH। त्याच्यानंतर अजून कुठला अजून काय होतं काय होतं ह्याच्यामध्ये PaCO2 दिलं तर PaO2 ओके चालतंय, आपण सगळंच लिहून टाकूया। ओके PaCO2 ओके हे किती असणार आहे, हे असणार आहेत 35 ते 45। हे कशामध्ये असणार आहे mmHg मध्ये असणार आहे। ओके mmHg मध्ये असणार आहे। हे झालं। त्याच्यानंतर अजून कुठला कार्बन डायऑक्साइड हे HCO3 ओके हायड्रोक्लोरिक हे झालं। हे किती असणार आहे, हे 21 ते 28, कधी कधी बुक मध्ये 22 ते 29 पण दिलेले आहे। ओके हे नॉर्मली 31 ते 28 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके हे झालं। अजून काय pH झालं, PaCO2 झालं ओके PaCO2 HCO3 आणि अजून लक्षात ठेवायला PaO2 ऑक्सिजन पण लक्षात ठेवा 80 ते 100 mmHg हे प्रेशर मध्ये असतं आणि अजून कुठले SaO2 ऑक्सिजन किती 95 ते 100 हे काय पर्सेंटेज मध्ये असतं। ओके बघा हे एवढं लक्षात तुम्ही ठेवला। त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, काय pH डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुठली HCO3 डिवाइडेड बाय कुठली CO2 लिहिलं तरी चालेल किंवा काय लिहून टाका तुम्ही PaCO2। म्हणजे बघा हे इम्पॉर्टंट एवढी इम्पॉर्टंट आहे ना ही फॉर्म्युला, हे तुमच्या लक्षात हे एवढे पॉईंट म्हणजे काय एवढी लेवल्स आणि हे एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता। बघा ज्यावेळी pH आणि HCO3 म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय हे एकत्र सोबत असते बरं का, हे सोबत असणार आहे कोण कोण pH आणि HCO3, पण अपोजिट कोण असणार आहे CO2 अपोजिट असणार आहे। ज्यावेळी pH आणि HCO3 प्रोपोर्शनल डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार, ज्यावेळी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ही काय ही मेटाबॉलिक
काय मेटाबॉलिक फंक्शन इंडिकेटर असणार आहे, मेटाबॉलिक फंक्शन इंडिकेटर असणार आहे. कुठली डायरेक्ट प्रोपोर्शनल असेल तर, इन केस ऑफ पीएचचा अपोजिट कुठली CO2 म्हणजे काय रिव्हर्सली असेल तर हे आपल्याला काय इंडिकेट करणार आहे, ही इंडिकेट करणार आहे आपल्याला कुठल्यासाठी रेस्पिरेटरीसाठी. एकच मिनिट, रेस्पिरेटरी. ओके, रेस्पिरेटरी फंक्शन इंडिकेटर. फंक्शन इंडिकेटर लक्षात आलं की मी काय म्हणतो, आपल्याला काय पीएच लक्षात ठेवायचं आहे 7.3 म्हणजे 7.35 ते 7.45 आणि CO2 किती 35 ते 45, HCO3 21 ते 28. हे तिन्ही हे मेन 3 आहे. एवढं तर तुम्हाला 100% लक्षात ठेवायचं आहे एबीजी अनालिसिससाठी. आणि एक फॉर्म्युला पीएच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू HCO3 आणि रिव्हर्सली कुठलं PaCO2. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. चला काय म्हणते आपल्याला मेन कुठलं म्हटलं होतं मी, एक पीएच किती येतं बघा 7.18 आहे. आणि अजून CO2 किती दिलेलं आहे इथे 72 दिलेलं आहे. आणि अजून कुठलं O2चं तेवढं गरज नाही आपल्याला, HCO3. ओके, HCO3 किती दिलेले 24. चला आपण काढूया. बघा पीएच किती दिले 7.18. आता 7.18 दिले म्हणजे काय, हे ऍसिडोसिस झाला का अल्कोहोलिसिस झाला. आता कमी आहे ज्यावेळी बघा हे पीएच कसा असतो, कमी झालं तर याला आपण काय म्हणणार आहे ऍसिड. इकडे काय बेसिक असणार आहे. ओके, ऍसिड आणि बेसिक हे ऍसिडोसिस, इकडे अल्कोहोलिसिस. ओके, हे 0 to किती पर्यंत असणार आहे 14 पर्यंत. ओके, हे सेंटर झालं. इकडे ऍसिडोसिस, इकडे बेसिक अल्कोहोलिसिस. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता पेशंटचं व्हॅल्यू किती आहे 7.18 आहे बरं का. 7.18 म्हणजे कमी झालं म्हणजे पेशंट कुठली असणार आहे, ही पेशंट असणार आहे ऍसिडोसिस. ओके, कुठली ऍसिडोसिस असणार आहे. मग ऍसिडोसिस तर आपल्याला भेटलं. आता बघा इथे ऍसिडोसिस तर एवढं लक्षात आलं. मग अल्कोहोलिसिस आपण काय करूया डायरेक्ट काढून टाकूया. रेस्पिरेटरी बघा इथे ऍसिडोसिस आहे, हे असू शकतो आपलं. अल्कोहोलिसिस आता आपल्याला कळलंय अल्कोहोलिसिस तर नसणार आहे, हे पण अल्कोहोलिसिस. आता आपल्याला प्रॉब्लेम आलाय बाबा, इथे मेटाबॉलिक ऍसिडोसिस आहे आणि इथे रेस्पिरेटरी ऍसिडोसिस आहे. आता बघा CO2 किती 72 आहे, HCO3 किती 24 आहे. आता बघा CO2 किती 72, CO2 किती 72 म्हणजे जास्त झालं का कमी झालं. आता बघा इथे जास्त झाले म्हणजे काय इन्क्रीज व्हॅल्यू किती झालेलं आहे, भयानक हाय वाढलेला आहे. म्हणजे काय हे रेस्पिरेटरीचा असतो बरं का CO2, एवढं पण लक्षात असू द्या. आणि HCO3 काय ही मेटाबॉलिकचा इंडिकेटर आहे. हे बघा 24 आहे. 24 म्हणजे नॉर्मल आहे का, येस हे एकदम नॉर्मल आहे. मग आता आपल्याला फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. बघा पीएच आणि HCO3 डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का, म्हणजे पीएच पण कमी आहे आणि HCO3 पण कमी आहे का, नाही. HCO3 तर नॉर्मल आहे, मग आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आता बघा नेक्स्ट एक फॉर्म्युला कसा वापरतो आपण, पीएच आणि रिव्हर्सली. म्हणजे पीएच कमी आहे आणि CO2 जास्त असा आहे का, येस पीएच कमी आहे आणि CO2 जास्त आहे. म्हणजे आपल्याला लक्षात पटकन यायला पाहिजे काय, ही रेस्पिरेटरी फंक्शन इंडिकेटर आहे. मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे कुठली असणार आहे, रेस्पिरेटरी किंवा रेस्पिरेटरी ऍसिडोसिस ही रिपोर्ट असणार आहे. म्हणजे काय हे सगळं आपण व्हॅल्यू बघितलं तर कुठली असणार आहे, ही रेस्पिरेटरी ऍसिडोसिस ही आपलं उत्तर असणार आहे. बघा ऍसिडोसिस मेटाबॉलिक आहे का, नाही. बघा हे पण गेलं, मग राहिलं उत्तर आपलं चौथा उत्तर कुठली बरोबर असणार आहे आपलं, ही व्हॅल्यू इंडिकेट कुठली करते, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस ही व्हॅल्यू इंडिकेट करते बरं का. मी काय करतो अजून एक तुम्हाला क्वेश्चन देतो, तुम्हाला काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, 7 डायरेक्ट देऊ का, पहिला लिहितो पीएच. ओके, पीएच किती पेशंटचा 7.18 नको आता चालतं ना, 7.48 हे पीएच आहे. अजून कुठलं CO2 किती आहे 38 आहे. अजून कुठलं HCO3 ओके हे किती आहे, हे 35 आहे. आता समजा तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा. ओके, खरंच पॉज करा आणि आन्सर काय येते तुम्ही पटकन सांगा. ओके, मी पण पॉज करू का, हा मी पण पॉज केलो, आता परत सुरू केले. बघा चला आपल्याला बघा काय दिलेले 7.48 दिलेले, CO2 38 दिलेला आणि HCO3. आपल्याला काय करायचं आहे, एबीचे अनालिसिस करायचं आहे. ओके चला आता पीएच दिलेलं आहे 7.48 दिले. आता 7.35 to 45 होता आपलं नॉर्मल. आता ऍसिड होणार का अल्कोहोलिसिस होणार, यस. आता तुमच्या लक्षात आलंय बाबा, आता काय होणार आहे, कुठे गेलं आपलं ऍसिड नाही, आता अल्कोहोलिस होणार आहे. अल्कोहोलिसिस कुठले गेला, हो सॉरी अल्कोहोलिसिस. हे पेशंट काय होणार आहे, आता अल्कोहोलिसिस होणार आहे. आता CO2 किती दिले बघा 38 दिले, नॉर्मल किती होते 35 to 45. म्हणजे CO2 काय दिले आपल्याला नॉर्मल दिलेले आहे. HCO3 किती दिले 35 दिले, 35 नॉर्मल आहे का, HCO3 नाही, हे जास्त झाले म्हणजे काय हे हाय दिलेलं आहे. आता पटकन तुम्हाला इथं फॉर्म्युला ऍड करायचं आहे. काय होता आपला फॉर्म्युला,
पीएच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय HCO3 खाली CO2 इनडायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय अपोजिट असणार आहे. आता बघा पीएच पण जास्त आहे. ओके पीएच पण जास्त आहे आणि HCO3 पण जास्त आहे का बघा पीएच पण जास्त आहे येस HCO3 पण जास्त आहे का येस म्हणजे काय हे प्रोपोर्शनल आहे म्हणजे काय बघा पीएच जास्त असेल तर HCO3 पण जास्त असणार म्हणजे ही कुठली ही आपल्याला मेटाबॉलिकचे इंडिकेट देणार मेटाबॉलिकचा इंडिकेटर म्हणजे आता उत्तर कुठली येणार आहे मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस पेशंटचं काय ही डायग्नोस आपण इझिली करणार आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल बरं का. इन केस ऑफ तुम्हाला सॉल्व कुठली पण असलं क्वेश्चन सॉल्व होत असेल तर तुम्ही बिंदासपणे कॉमेंटमध्ये टाका आपण काय करूया त्याला सॉल्व करून टाकूया. ओके इम्पॉर्टंट आहे बरं का इम्पॉर्टंट कोणासाठी ज्यांची नॉर्सेटची तयारी चालू आहे. ओके एक्झाम तर जवळच आहे. ओके त्यांचं पण झालं आता DMR आणि DHS मध्ये पण 6000 पर्यंत वेकेन्सी आहे बरं का आणि DMRचं तर आहेतच. ओके चला कधी पण एक्झाम येऊ शकते तुम्हाला काय करायचं आहे गेट रेडी. ओके असं नाही की बाबा ॲडव्हर्टाइजमेंट आले चला उद्यापासून अभ्यास करूया असं नाही व्हायला पाहिजे. ओके आपण कधी पण ॲडव्हर्टाइजमेंट येऊ द्या आपण रेडी असायला पाहिजे. ओके ॲडव्हर्टाइजमेंट आलं तर 1000 लोक असतील तयारी करणार. ओके मग तुम्हाला अगोदरपासूनच करायचं सगळं. चला हे झालं आपलं उत्तर भेटले का. ओके हे पण भेटलेलं चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. when administering soft wrist restraint बघा काय म्हणता येईल when administering म्हणजे लावताना सॉफ्ट wrist म्हणजे इथं लावणार आहे. ओके wrist restraint to confused patient it is a more appropriate for the nurse to perform which duty. बघा ज्यावेळी आपण सॉफ्ट काय केलेले रिस्ट्रेन म्हणजे आपण जे काय म्हणतो आपण मराठीमध्ये ओके जे रिस्ट्रेन असतात म्हणजे सपोर्ट साठी वगैरे ठेवलेले असतात रिस्ट साठी. ओके रिस्ट साठी म्हटलेलं आहे. ओके रिस्ट आहे एल्बो नाही रिस्ट म्हटलेलं आहे बरोबर का. सॉफ्ट रिस्ट रिस्ट्रेन टू बघा पेशंटला काय झालंय कन्फ्युज्ड पेशंट इट इज अ मोस्ट अप्रोप्रिएट. आता नर्सनी काय परफॉर्म करायला पाहिजे नर्स परफॉर्म व्हिच ड्युटी कुठली बघा डेलिगेट म्हणजे काय म्हणतो आपण कधीतरी म्हणजे पाहुणेसारखे. ओके काय करायचंय इव्हॅल्युएशन ऑफ द रेस्ट्रेंट टू द CNA एव्हरी 2 hours. आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळी आपल्याला टाइम भेटते म्हणजे आपण प्रतिनिधी वगैरे करतात बघत असली. ओके आपल्याला काय करायचंय कधीतरी जाऊन इव्हॅल्युएशन करायचंय बाबा रेस्ट्रेंट टू द CNA एव्हरी 2 years. CNA बघा हे CNA आणि CPD हे वेगळं आहे बरं का. जे झालं आपलं कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन MNC साठी. ओके हे CNA म्हणजे काय CNA म्हणजे काय सर्टिफाईड नर्सिंग सर्टिफाईड नर्सिंग असिस्टंट बरं का. म्हणजे ह्यांनी असिस्टंट आपले कोणाकोणाचे रजिस्टर नर्स असतात. ओके रजिस्टर नर्स RN त्यांच्या अंडरमध्ये रजिस्टर नर्स असतात त्यांच्या अंडरमध्ये किंवा अजून काय म्हणतो आपण LPN पण म्हणतो. ओके LPN म्हणजे काय लायसन्स्ड म्हणजे लायसन्स दिलेलं घेतलेलं आहे. ओके लायसन्स्ड प्रॅक्टिकल नर्स. ओके ह्यांना आपण म्हणतो. ओके ह्यांच्या अंडरमध्ये ह्यांनी CNA काम करतात म्हणजे आपण सुपरवाइज करायचं आहे. रेस्टने काय म्हणजे काय CNA एव्हरी 2 hour करते का नाही म्हणजे इव्हॅल्युएशन करते का नाही हे आपल्याला बघायचं आहे. ओके आणि परफॉर्म ऑल द पेशंट्स ऍक्टिव्हिटीज ऑफ अ डेली लिव्हिंग हे झालं. त्याच्यानंतर सिक्युअर द रेस्ट्रेन्स विथ अ क्विक रिलीज नॉट ॲट द साईड रेल ॲट द वेस्ट लेवल. बघा यांनी काय म्हणतात सिक्युअर द रेस्ट्रेन विच द क्विक रिलीज नॉट टू द साईड रेल. आता काय म्हणता यांनी जे आपलं साईड रेल असते बेडच्या साईडला. ओके असं आपण सिक्युअर साठी ठेवलं असतं म्हणजे बाबा पेशंट फॉल म्हणजे खाली पडू नये म्हणून आपण लावतात ना त्याचा बांधायचं म्हणे त्याला. ओके आणि वेस्ट लेवल. ओके वेस्ट लेवल पर्यंत आणि असेच द पेशंट नीड फॉर द टॉयलेटिंग अँड फ्लुइड्स एव्हरी 2 hours म्हणजे त्याला काय गरज पडत असेल तर 2 तासाने आपण काय करायचं त्याला असेच करायचं हा बाबा तुला कुठे जायचंय का लगेल वगैरे किंवा काय फ्लुइड वगैरे पाहिजे का असेच करायचं पेशंटला. बघा क्वेश्चन काय बघा क्वेश्चन कळलंय का तुम्हाला वेन ॲडमिनिस्ट्रिंग हे सॉफ्ट टेस्ट आपण देणार आहे पेशंट कन्फ्युज झाले इट इज अ मोस्ट अप्रोप्रिएट. आता हाताला वगैरे तुम्ही हे लावलेलं आहे मग आपण काय करायला पाहिजे म्हणजे नर्स टू परफॉर्म व्हिच ड्युटी अप्रोप्रिएट म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट एकदम बेस्ट काम काय असणार आहे. आपण असं काय म्हणू शकतो आपण प्रतिनिधीसारखे किंवा आपण मेन बॉस सारखे कधी 2 तासांनी येऊन बघणार का काय बघायचं आपल्याला इव्हॅल्युएशन करणार का जे CNA एव्हरी 2 तासाला वगैरे हे करतं का नाही. ओके ते CNA काय करते त्यांनी असिस्टंट आहे. ओके म्हणजे काय आपलं RN किंवा त्यांचा हाताखाली म्हणजे त्यांनी सुपरवाइज करतात. त्यांनी कोण असणार आहे अंडरमध्ये काम करणारे CNA आणि सुपरवाइज करणारे कोण रजिस्टर नर्स किंवा LPN. ओके एवढं लक्षात तरी आलंय का. आता ह्यांचं काम काय करणार आहे CNA इथे काय करणार आहे CNA यांचं काम काय असणार आहे असेसमेंट. ओके assessment in the nurses responsibility
ओके, रिस्पॉन्सिबिलिटी इथं असणार आहे. ओके, आता पोहण्यासारखे आपण येणार आहे का? नाही, हे डायरेक्टली चुकणार आहे. परफॉर्म ऑल द पेशंट ऍक्टिव्हिटी फॉर डेली लिव्हिंग असं करणार आहे का? नाही, आपण काय करणार आहे? एनकरेज करणार आहे पेशंटला. ओके, एनकरेज आपण स्वतः करणार आहे का सगळं? परफॉर्म द ऑल ऍक्टिव्हिटी. हा बाबा तू उठ, तू बस, तू खाणं म्हणजे जेवण कर, ते कर, हे कर. आपण प्रत्येक नाही करायचं, फक्त पेशंटला एनकरेज करायचं. हा बाबा तू कर, आम्ही आहे पाठीमागे, म्हणजे स्वामी समर्थाके. ओके, भिवू नकोस, आम्ही आहे पाठीमागे असं. ओके, एनकरेज करायचं आहे पेशंटला. ओके, सर्व काम आपण नाही करायचं. ओके, एनकरेज इंडिपेंडन्सनी, स्वतः करावं असं सांगायचं आहे पेशंटला. इंडिपेंडन्स असं करणार आहे का? नाही. सिक्युअर द रेस्टॉरंट विथ द क्विक. बघा, आपण बांधायचं नसतं हे. साईडला जे साईड रेल वगैरे असतात त्याला काही बांधायचं नाही बरं का. ही कॉज इंजुरी कॉज करू शकतो. ओके, पेशंटला काय इंजुरी कॉज करू शकतो, हे पण आपण नाही करणार. असेच द पेशंट नीड फॉर द टॉयलेटिंग आणि फ्लुइड्स एव्हरी 2 तासांनी करायचे का? येस. आपण काय करायचं? बेसिक नीड जे पेशंटचं आहे. ओके, काय म्हणू शकतो आपण? बेसिक नीड्स. मग आपण काय करायला पाहिजे? चेक करायला पाहिजे. हा बाबा तुला काय गरज आहे का? कारण आपण बांधून ठेवलं ना त्याला, पेशंटला. ओके, किती ॲटलिस्ट 2 तासांना तरी आपण विचारायला पाहिजे. ओके, एव्हरी 2 आवर्स. ओके, कशासाठी? टू प्रिव्हेंट द कॉम्प्लिकेशन. नाहीतर त्यांनी काय तर करायला गेलं मग होऊन जाईल कांड, मग काय कॉम्प्लिकेशन काहीतरी होतील, मग आपल्याला काय करायचं? ते प्रिव्हेंट करायचं. म्हणून आपण काय 2 तासाने एकदा आपण विचारू किंवा चेक करूया. हा बाबा तुला काय गरज वगैरे आहे का? म्हणजे पाणीचं लगेला जायचं वगैरे. ओके, चला, हे मग काय, हे आपलं एकदम मोस्ट अप्रोप्रिएट हे काय असणार आहे? ऍक्टिव्हिटी किंवा नर्सिंगचं ड्युटी असणार आहे. कुठली? असेच द पेशंट नीड फॉर द टॉयलेटिंग वगैरे. ओके, चला, चौथी उत्तर एकदम आपलं बरोबर असणार आहे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. ओके, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन? फिल लुकिंग आउट द विंडो म्हणजे काय? खिडकीमधनं बघायला. अ क्लायंट विथ अ शिझोफ्रेनिया. बघा, शिझोफ्रेनियाचा पेशंट आहे, त्यांनी काय करताय? विंडो बघणं म्हणजे काय? खिडकीमधनं बघताय. ओके, बघा काय म्हणताय? रिमार्क करताय दॅट स्कूल अक्रॉस म्हणजे काय? ते पलीकडे स्कूलच्या बघा स्ट्रीट हॅज क्रिएचर्स इन इट दॅट आर वेटिंग फॉर मी. म्हणजे पलीकडे बघतोय त्यांनी जे शाळाकडे. अक्रॉस स्ट्रेट म्हणजे एक रस्ता सोडून तिकडे. मग तिथे काय? क्रिएचर्स म्हणजे काय? विचित्र प्राणी ह्याचं वाट बघायला. बघा, काय पेशंट आहे शिझोफ्रेनियाचा आणि खिडकीमधनं बघतोय. मग काय दिसतंय त्याला? म्हणजे काय? खिडकीमधनं बघितलं तर काहीतरी म्हणजे शाळाचा अक्रॉस तिकडे काय विचित्र प्राणी थांबलेले आहे ह्याचा वाट बघत. म्हणजे ह्याने आलं की काहीतरी करणार आहे. बघा, ही व्हिच ऑफ द फॉलोइंग टर्म्स बेस्ट डिस्क्राईब व्हॉट इज द क्रिएचर्स रिप्रेझेंट. म्हणजे हे क्रिएचरचं रिप्रेझेंट हे काय आहे? म्हणजे काहीतरी विचित्र प्राणी तिकडे हाय बाबा. म्हणजे हे डोक्यात काय असणार आहे? आपण काय डिस्क्राईब करायचं आहे? हे काय एन्झायटी अटॅक आहे, प्रोजेक्शन आहे, हॅल्युसिनेशन आहे किंवा डिल्युजन आहे? बघा, आता बघायला गेलं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके, आता शाळामध्ये कोण असणार आहे का शिझोफ्रेनिया पेशंटमध्ये? नाही. ही काय? ही काय म्हणू शकतो आपण? मिस इंटरप्रिटेशन असणार आहे. मिस इंटरप्रिटेशन. ओके, रियालिटी. ओके, म्हणजे काय? तिथं काय असणार आहे? सगळं नॉर्मल आहे. ओके, सीइंग अ नॉर्मल स्कूल म्हणजे तिथे नॉर्मल स्कूलच आहे, पण आपल्याला काय म्हणजे आपल्याला नाही, पेशंटला काय वाटतंय? बट बिलिव्हिंग देअर म्हणजे काहीतरी याला वाटतंय हा बाबा इथं कोणीतरी असणार आहे. ओके, जनरली वेटिंग फॉर मी म्हणजे काय? विचित्र लोक म्हणजे विचित्र प्राणी काय तर आहे माझ्यासाठी तिथे वाट बघतंय. हे काय? मिस इंटरप्रिटेशन असणार आहे. ओके, चला, त्याला आपण काय म्हणतो? ही काय? ही फिक्स्ड आपण काय म्हणतो? ऍप बी म्हणजे काय? फिक्स्ड म्हणजे फिक्स आहे. तुम्ही काही पण करा, त्याला नाही येते ते म्हटलं तरी त्यांनी काय म्हणणार? नाही, तिथं आहेतच. ओके, फिक्स्ड असणार आहे. फॉल्स म्हणजे काय? चुकीचा आहे का तिथे लोक म्हणजे काहीतरी विचित्र प्राणी आहे का? नाही, म्हणजे त्याचा डोक्यात फिक्स आहे आणि ते पण चुकीचं आहे. ही काय? बिलीफ असणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो? ऍप बी पण म्हणतो. ओके, हे कशामध्ये येतो? ऍप बी ही येणार आहे डिल्युजन मध्ये. ओके, डिल्युजन म्हणजे काय असतं? पेशंट मध्ये म्हणजे काहीतरी फिक्स्ड आहे म्हणजे तुम्ही ते चेंज करू शकत नाही बरं का. आणि फॉल्स आहे म्हणजे ते चुकीचं आहे आणि हे बिलीफ आहे म्हणजे त्यांनी मानलेलं आहे. तिथं हाय बाबा म्हणले आहेतच. ओके, चला, आता काय म्हटलेलं आहे इथं? पहिलं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे एन्झायटी अटॅक. ओके, एन्झायटी अटॅक काय? हे इमोशनल स्टेट आहे. एक काय म्हणू शकतो आपण? इमोशनल स्टेट आहे. ओके, ही काय? फिक्स बिलीफ वगैरे काही नाहीये. हे गेलं. आता प्रोजेक्शन काय? हे डिफेन्स मेकॅनिझम सगळ्यांना माहिती आहे. मला वाटते आपण हे डीएमआर आणि डीएचएसचं जे पीवायके आहे त्याच्यामध्ये आपण मस्त पद्धतीने डिस्कशन केलेलं आहे. ओके, डिफेन्स मेकॅनिझम. प्रोजेक्शन म्हणजे काय? जे स्वतःचं चूक आहे. ओके, जे दुसऱ्यांना देणे. एक्झाम्पल काय सांगितलं होतं? मला वाटतंय जे राजकारण व्यक्तीचं काय तर सांगितलं असेल म्हणजे काय? जे खूप काय भ्रष्टाचार आहे. ओके, भ्रष्टाचारी
भ्रष्टाचार कोण आहे, राजकारण व्यक्ती आहे. ओके, त्यांनी काय म्हणते, हा दुसरा पक्षवाले किंवा दुसरा जे नेता आहे ज्यांनी एवढा भ्रष्टाचार करताना तुम्हाला माहितीच नाहीये, खूप भ्रष्टाचारी आहे, असं सांगायचं. म्हणजे काय, खरं तर ते स्वतःच भ्रष्टाचार आहे पण दुसऱ्यांना सांगतो. म्हणजे काय, स्वतःचं चूक असून आपण दुसऱ्यावर ढकलतो, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोजेक्शन म्हणतो. ओके, हे झालं, हे डिफेन्स मेकॅनिझम झालं. आणि हेल्युसिनेशन आणि इल्युजन ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. एच मध्ये काय झालंय, ए आले. ए म्हणजे काय, अब्सेंट. म्हणजे काय, इथं काहीतरी स्टिम्युलस प्रेझेंट असणार आहे का, नाही. म्हणजे तिथं नसणार आहे तरी पण आपल्याला दिसतंय बाबा तिथं कोणीतरी आहे. ओके, हेल्युसिनेशन झालं. ओके, लास्ट कुठलं, डिल्युजन काय असणार आहे, ही फिक्स्ड फॉल्स बिलीफ असणार आहे. ओके, कुठली, फिक्स्ड फॉल्स बिलीफ. ओके, बघा पेशंट कुठले, शिझोफ्रेनियाचा आहे बरं का. दॅट स्कूल अक्रॉस द स्टेट हॅज अ क्रिएटिव्ह इन दॅट वेटिंग फॉर मी, म्हणजे माझ्यासाठी वाट बघते तिथं कोण आहे का, नाही. मग हे काय, हे फिक्स्ड बिलीफ असणार आहे. ते पण कुठलं, फॉल्स म्हणजे चुकीचं. ओके, आपलं उत्तर कुठली, चौथा उत्तर इथे बरोबर जाणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, with a fetus in the left anterior breech presentation. बघा कुठली प्रेझेंटेशन आहे, ब्रीच प्रेझेंटेशन आहे. कुठे, इन द लेफ्ट म्हणजे काय, लेफ्ट एंटेरियर ब्रीच प्रेझेंटेशन आहे. द नर्स वुड एक्सपेक्ट, बघा नर्स वुड एक्सपेक्ट द फिटल हार्ट रेट म्हणजे काय, FHR would be the most audible in which of the following areas. बघा मला वाटते एकदम मस्त क्वेश्चन आहे. बघा काय म्हणते क्वेश्चन, फिटस आहे कुठले प्रेझेंटेशन मध्ये आहे, हे ब्रीच प्रेझेंटेशन मध्ये आहे. ते पण कुठली, LA म्हणजे काय, लेफ्ट एंटेरियर. ओके, आता समजा ब्रीच प्रेझेंटेशन म्हणजे बघा प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला माहिती आहे 2 प्रेझेंटेशन असणार आहे. ओके, इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, FHS लोकेशन करायचं. म्हणजे FHS इथं लोकेशन विचारते त्यांनी, लोकेशन ऑफ FHS. FHS म्हणजे काय, फिटल हार्टची साऊंड आपल्याला इथे ऐकायचं आहे. ओके, ऐकायचं आहे आपल्याला. ओके, फिटल हार्ट साऊंड आपल्याला ऐकायचं आहे बरं का. ही कशावरती डिपेंड असणार आहे, डिपेंड्स ऑन. ओके, एकच मिनिट, डिपेंड्स ऑन कशावरती डिपेंड असणार आहे, एक आहे प्रेझेंटेशन, एक आहे पोझिशन. एक आहे प्रेझेंटेशन म्हणजे काय, प्रेझेंटिंग पार्ट. ओके, जे पुढे येणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर पोझिशन, बच्चूचं पोझिशन कसं असणार आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. प्रेझेंटेशन मध्ये काय असतो, एक असणार आहे सेपेलिक, मोस्ट कॉमनली असणार बोलतो बरं का. प्रेझेंटेशन अजून 2-3 नाहीत पण जे मोस्ट कॉमनली असतो प्रेझेंटेशन मध्ये एक सेपेलिक असतो किंवा दुसरं कुठले असतं, एक ब्रिज प्रेझेंटेशन असतो. सेपेलिक म्हणजे डोकं पुढे असणार आणि ब्रिज मध्ये काय, बटक्स पुढे असणार. ओके, म्हणजे डिलिव्हरी पार्ट म्हणजे प्रेझेंटिंग पार्ट असणार आहे. आणि पोझिशन मध्ये आपण काय म्हणू शकतो, लेफ्ट, राईट. ओके, अँटेरियर किंवा पोस्टेरियर. ही काय, पोस्टेरियर ही काय असणार, ही पोझिशन असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे आता, जे बेस्ट साऊंड कुठली ऐकू येते आपल्याला. ओके, चला, ज्यावेळी पेशंट, ओके बघा आता काय पाहिजे, सेपेलिक होतं ना. सेपेलिक प्रेझेंटेशन मध्ये, सेपेलिक प्रेझेंटेशन म्हणजे काय, ज्याची हेड, डोकं कुठे असणार आहे, एकदम डाऊन साईडला असणार आहे. ओके, आता समजा ही आईचं पोट आहे, सॉरी आईचं पोट आहे. ओके, हे काय असणार आहे, हेड डाऊन असणार आहे. म्हणजे काय, हे सेपेलिक पोझिशन, सॉरी हा सेपेलिक प्रेझेंटेशन झाला, पोझिशन नाही प्रेझेंटेशन बरं का. याच्यामध्ये काय असणार आहे, हेड डाऊन म्हणजे बच्चूचं डोकं खाली असणार आहे. मग आपल्याला FHS कुठं भेटते. ओके, FHS कुठं भेटणार आहे, आपल्याला भेटणार आहे, हे समजा इथं अंब्लिकल आहे बरं का. इथं काय, अंब्लिकल आहे. मग आपल्याला कुठं भेटते, बघा हार्ट कुठं आहे आपलं, इथे. मग बच्चूचं पण कुठे असणार आहे, असं आहे का की बिफोर बर्थ पायात असणार आहे नंतर इथे वरती येत, असं आहे का, नाही, इथेच असणार आहे बरं का. मी मजाक केलो. ओके, इथेच असणार आहे. मग आता तुम्हाला हार्ट साऊंड कुठे भेटणार आहे, म्हणजे अंब्लिकलचं वरती भेटणार आहे किंवा खाली भेटणार आहे. बघा अंब्लिकल तरी इथे, ओके, त्याचं वरती आपल्याला भेटतंय का, फक्त पाय आहे तिथे काय ऐकू देते का आपल्याला, नाही, इथे खाली आहे. म्हणजे हार्ट खाली आहे म्हणजे काय, आपल्याला खाली भेटणार आहे. FHS कुठे भेटतं आपल्याला, बिलो अंब्लिकल म्हणजे अंब्लिकलचं खाली आपल्याला इथे काय भेटणार आहे, FHS आपल्याला भेटणार आहे. बिकॉज फिटलचं बॅक कुठं आहे, डाऊन आहे म्हणजे एकदम खाली आहे. आता आपल्याला बघितलं आपण. ओके, तेच आपण ब्रीच प्रेझेंटेशन मध्ये बघायला गेलं तर मग FHS आपल्याला बघा, ब्रीच म्हणजे काय, हेड डाऊन असणार आहे का, नाही, हेड कुठं असणार आहे, वरती असणार आहे. हेड अप म्हणजे काय, हे समजा अंब्लिकल, हे आईचं अंब्लिकल आहे बरं का, बच्चूचं नाही. हे झालं, हेड कुठे आहे, वरती आहे. मग आपल्याला हार्टबीट कुठे भेटणार आहे, पेशंटचा छातीवरती. म्हणजे किंवा आपण बघा मोस्ट कॉमन अजून एक पॉईंट कुठे आहे, नेक्स्ट तुम्हाला लिहून देतो मी. आपल्याला छातीपेक्षा आपण हार्ट रेट वगैरे इथे चेक करतो, पण बच्चूमध्ये आपल्याला बॅक साईड पे चेक करायचं आहे. म्हणजे आता अंब्लिकल वरती आपल्याला कुठे भेटणार आहे, खाली भेटणार आहे का वरती,
हेड वरती आहे बरं का. मग काय हेडअप झालं पेशंटचं. मग FHS आपल्याला कुठे भेटणार आहे, ही अबव अम्बिलिकलचा वरती आपल्याला इथे FHS भेटणार आहे. का, कारण फिटलची बॅक कुठे आहे, वरती आहे. फिटल बॅक कुठे आहे, अपराईट वरती असणार आहे, म्हणून आपल्याला इथे वरती भेटते बरं का. अजून काय राहिलं होतं, पोझिशनचं काय तेवढं हे नाहीये, पण तुम्हाला एक लक्ष ठेवायचं काय, ऑलवेज फिटल बॅक. ओके, फिटलचं बॅक म्हणजे पाठीमागनं ही काय असणार आहे, ही बेस्ट असणार आहे. ओके, बेस्ट प्लेस टू हेअरिंग किंवा हेअर काय, फिटल हार्ट साऊंड FHS कुठे, बॅक साईडने आपल्याला ऐकायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. आता तुम्ही हे तर आपलं झालं, ऑलवेज हे झालं. आता आपल्याला काय क्वेश्चन काय होतं, विथ द फिटस ऑफ द लेफ्ट एंटीरियर ब्रिज प्रेझेंटेशन. आता ब्रिज प्रेझेंटेशन आहे, ब्रिज प्रेझेंटेशन मध्ये आपण लक्षात यायला पाहिजे. कुठे गेलं आपलं ब्रिज प्रेझेंटेशन, हेच इम्पॉर्टंट आहे का, आपण थोडक्यात लिहिलंय. ओके, हे कसं आहे, हेड अप असणार आहे, म्हणजे हे झालं आईचं अम्बिलिकल. ब्रिज प्रेझेंटेशन म्हणजे बटक्स इकडे असणार आहे, मग डोकं इथे वरती असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. ब्रिज प्रेझेंटेशन मध्ये इथं अम्बिलिकल झालं, मग अम्बिलिकलचं वरती आपल्याला भेटणार आहे का खाली भेटणार आहे, पटकन तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फिटल मध्ये अबव अम्बिलिकल म्हणजे अम्बिलिकलचं वरती आपल्याला काय भेटणार आहे, फिटल FHS इथे भेटणार आहे. एवढं एक लक्षात आलं. नर्स वुड बी एक्सपेक्ट टू द फिटल हार्ट रेट वुड बी द मोस्ट ऑडिबल. ओके, आपण पाठीमागनं ऐकणार आहे. बघा ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, अबव द मॅटर्नल अम्बिलिकस अँड द टू द राईट ऑफ मिडलाईन. आता वरती लेफ्टला दिलं आपल्याला काय, राईटला भेटणार आहे, आणि अबो द इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, अबो मटर्नल अम्बिलिकस. ओके, एकदम बरोबर आहे, अबो मटर्नल अम्बिलिकल असणार आहे. पण क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, लेफ्ट एंटीरियर आहे बच्चो. कुठे आहे, लेफ्ट एंटीरियर. आता लेफ्टला म्हणजे लेफ्टला बच्चो आहे, मग आपल्याला राईट साईडने ऐकायचं आहे का. बघा ही काय असणार आहे, आपल्याला हे चुकीचं उत्तर आहे. ओके, बच्चो आहे लेफ्टला, आपण ऐकतो राईटला, हे चुकीचं आहे. ही आपण डायरेक्टली बघा, हे होल्ड वरती ठेवा. इन लोअर लेफ्ट मटर्नल अब्डोमिनल. बघा लेफ्ट मटर्नल अब्डोमिनल कॉन्ट्रॅक्ट लोअर आहे का, नाही, हे आपल्याला वरती भेटणार, हे पण केलं. इन द लोअर राईट मटर्नल नाही, हे पण केलं. आणि अबो द मटर्नल अम्बिलिकल्स. ओके, वरती भेटणार आहे. आणि द लेफ्ट ऑफ बघा, लेफ्ट ऑफ द मिडलाईन म्हणजे मिडलाईनचं बघा, हे झालं आपलं मिडलाईन. ओके, इकडे राईट इकडे लेफ्ट असं पद्धतीचं. ओके, हे काय असणार आहे, लेफ्ट साईडला भेटणार आहे बरं का. पेशंटचं क्वेश्चन मध्ये काय दिलं त्यांनी, लेफ्ट एंटीरियर ब्रिज प्रेझेंटेशन म्हटलंय. ओके, मग आपलं उत्तर कुठली, हे शेवटचं उत्तर एकदम योग्य जाणार आहे. बघा अबोव द मॅटर्नल अम्बिलिकस एकदम बरोबर, कारण फिटलचं हेड वरती आहे, मग हार्ट पण तिथेच असणार आहे. मग आपल्याला अम्बिलिकसच्या वरती काय भेटणार आहे, FHS भेटणार आहे. आणि लेफ्ट टू द मिडलाईन, आणि मिडलाईनचा लेफ्ट साईडला आपल्याला भेटणार आहे, कारण क्वेश्चन मध्ये पण काय दिलं तर लेफ्ट एंटीरियर ब्रिज प्रेझेंटेशन दिलं. मग आपलं कुठली चौथी उत्तर आपलं साठी कुठलं एकदम योग्य किंवा बरोबर उत्तर असणार आहे. ओके, चला मला वाटतं तुम्हाला पण क्लिअर झाला असेल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, काय म्हणते, फेअर वुड द नर्स कृष्णा प्लेस द कॉल लाईट फॉर ओके मेल क्लायंट विथ. बघा म्हणजे प्लेसमेंट त्याला बरोबर पोझिशन वगैरे देऊन झोपायचं, म्हणजे पोझिशन द्यायचं पेशंटला. बघा काय झालं, पेशंटला मेल क्लायंट आहे, यस बरोबर, विथ अ राईट साइडेड ब्रेन अटॅक म्हणजे स्ट्रोक झालेल्या पेशंटला, कुठली राईट साइडला. ओके, राईट साइडला काय झालं, पेशंटला ब्रेन अटॅक म्हणजे किंवा काय म्हणू शकतो आपण, स्ट्रोक झालेला आहे बरं का, ते झालं स्ट्रोक. मग काय झालंय, अँड लेफ्ट होमो म्हणजे अर्धा, होमो नायमोस हेमी, बघा हेमी ऑनोप्सिया झालेला आहे पेशंटला. आता राईट साइड स्ट्रोक झालं एवढं तर लक्षात आलंय आपल्याला. मग एवढं झाल्यावर आपल्याला काय करणार आहे, आता जे पेशंटचं काय असणार आहे, लेफ्ट साईडचं. ओके, सगळं लेफ्ट साईड काय असणार आहे, पेशंटचं विकनेस असणार आहे. ओके, लेफ्ट साईड काय असणार आहे, विकनेस असणार आहे. बघा राईट साईड म्हणजे स्ट्रोक झाले, पण पेशंटचं कुठलं, लेफ्ट साईड इथं विकनेस असणार आहे बरं का. कशामुळे, जे आपलं क्रॉसिंग काय म्हणू शकतो आपण, क्रॉसिंग नर्व पाथवेज वगैरे असतात, म्हणजे कधी पण आपल्याला जे नर्व्स वगैरे आहेत बघा, जे आपलं राईट साईडचं जे आहे, आता बघा मी जे राईट हँड लिहितोय, मग कुठली मोमेंट करतोय, माझं मोटार सेंटर लेफ्ट साईडचं काम करतोय बरं का, म्हणजे हे अपोजिट असतो. ओके, मला वाटते तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. ओके, माहिती नसेल तर पण नोट करून घ्या. आपलं जे ब्रेन मधलं सगळी जे हे आहेत, ओके, नर्व्स असो किंवा मोटर सेंटर असो सगळे, ओके, लेफ्टचं राईटला काम करतं, राईटला लेफ्टला म्हणजे अपोजिट असणार आहे. आता माझा लेफ्ट हात मी उचललो म्हणजे माझा राईट साईडचं मोटार सेंटर काम करतोय. ओके, एवढं लक्षात असायला पाहिजे.
त्याला लेफ्ट साईड विकनेस असणार आहे, एकदम बरोबर. आणि पॅरालिसिस पण होऊ शकतो पेशंटला, पॅरालिसिस पण असू शकतो. कुठली साईडचा हे लक्षात ठेवायचं आपल्याला, लेफ्ट साईडचाच असू शकतो, एक लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून काय म्हटलेलं आहे ह्यांनी, लेफ्ट होमोनायमस काय म्हटलंय, हेमी अनॉप्सिया. म्हणजे काय असणार आहे, ऑल्सो लीड्स टू, ओके, काय असणार आहे, लेफ्ट. बघा इथं बघा काय म्हटलेलं आहे, होमोनायमस लेफ्ट होमोनायमस. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, हेमी, इथे ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे काय असणार आहे ह्याच्यामध्ये, लॉस ऑफ विजन. कुठला लॉस ऑफ विजन, राईट का लेफ्ट, इथे ऑलरेडी दिलेलं आहे बरं का. लॉस ऑफ विजन इन द लेफ्ट, होमो म्हणजे हाफ, ओके, हाफ, लेफ्ट हाफची विजन काय असणार आहे, लॉस असणार आहे. बघा लेफ्ट साईडची विजन लॉस असणार आहे, ते पण अर्धा. एवढं लक्षात आलं. चला त्याच्यानंतर ह्याची विज्युअल कसा असणार आहे, विज्युअल फील्ड, ह्याचं विज्युअल फील्ड कसं असणार आहे बघा. विजन लॉस ऑफ विजन लेफ्ट साइड, ओके, विज्युअल इन बोथ आईज, दोन्ही आईजचं, ओके. एवढं लक्षात आलं असेल आपल्याला. म्हणजे काय इझिली काय म्हणजे पेशंट बघू शकतो, म्हणजे पेशंटला दिसत नाही बाबा कुठली साईडला, लेफ्ट साईडला. काय म्हणू शकतो आपण, इथेच लिहितो, सॉरी, पेशंट कॅनॉट सी, ओके, ऑन लेफ्ट साईड. म्हणजे लेफ्ट साईडला त्याला काही दिसत नाहीये पेशंटला, कारण राईट साईडचं इथे भरपूर डॅमेज झालेलं आहे, ओके. चला ह्यावेळी आपलं नर्सिंगचं काम काय, म्हणजे आपलं नर्सिंग प्रायोरिटी काय असायला पाहिजे, ओके. आपल्याला काय करायचं आहे, ऑलवेज प्लेस इम्प्रेशन. म्हणजे कुठली पण पेशंट असो त्याचं इम्प्रेशन कसं असायला पाहिजे, ज्याचं, ओके, इन द इंटॅक्ट म्हणजे काही नाही झालेले. इंटॅक्ट म्हणजे काय, आता बघा, इंटॅक्ट म्हणजे एकदम नॉर्मल साईडला, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, इंटॅक्ट किंवा विजेबल साईडला पेशंटला काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे. विजेबल साईडला म्हणजे जे एकदम चांगलं आहे, ज्या साईडला आपल्याला काय करायचे, प्लेसमेंट करायचं आहे पेशंटचा, ओके. चला आता बघा पेशंटचं कुठली, राईट साईड. आता बघायला गेलं तर आपल्याला दोन इथे ऑप्शनमध्ये काय दिले, ऑन द क्लायंट्स राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दिले, डायरेक्टली इन फ्रंट ऑफ द क्लायंट, वेअर द क्लायंट लाईक. म्हणजे जे मनाला वाटते तसं द्यायचं आहे का, नाही असं तर नाही देणार आपण. बघा इथे स्ट्रोक झालेला आहे, आपण त्याच्या मर्जीनुसार आपण पोझिशन इथे नाही देणार आहे. आणि डायरेक्टली इन फ्रंट ऑफ द क्लायंट असं पण आपण करणार आहे का, नाही, हे पण केलं. आता आपल्याला ऑप्शन राहिले, एक राईट साईड द्यायचं, एक लेफ्ट साईड. बघा बघायला गेलं तर इथे कुठली राईट साईडचं हे झालेलं आहे. आता बघा लेफ्ट साईड दिलेल्या वरती, ओके, लेफ्ट साईडला दिलं तर काय असणार आहे, आता राईट साईड इथे स्ट्रोक झालेलं आहे, मग लेफ्ट साईड कसं असणार आहे, वीक असणार आहे, ओके, वीक असणार आहे. त्याच्यासोबत अजून काय, आणि लेफ्ट साईडला दिसत पण नाहीये पेशंटला, कारण काय झालंय पेशंटला लेफ्ट, बघा काय म्हणतो, राईट साईडला डॅमेज झाले, पण लेफ्ट साईडचं काय झालंय, होमोनायमस हेमी काय अनॉप्सिया. म्हणजे इथे दिसणार आहे का, विजेबल काय असं आहे, नॉट विजेबल असणार आहे, नॉट विजिबल असणार आहे, कुठली, लेफ्ट साईडचा. आता सेम राईट साईडचं बघायला गेलं तर राईट साईड कसं असणार आहे, येस, हे स्ट्रॉंग असणार आहे, ओके, विजेबल असणार आहे का, येस, इथं काही प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्ही कुठल्या ज्या पोझिशन पेशंटला देणार आहे, बघा विचार करा, बघा पटकन, का राईट देणार का लेफ्ट देणार. आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं, ऑलवेज आपल्याला काय, ज्यावेळी पण जे पेशंटला आपल्याला कुठली इंटॅक्ट, ओके, इंटॅक्ट किंवा विजेबल साईडला आपल्याला प्लेसमेंट द्यायचं किंवा साईड प्लेस करायचं आहे पेशंटला, मग आपण कुठली पोझिशन देणार आहे, लेफ्ट देणार आहे का, नाही. लेफ्ट कसं आहे, एकदम वीक आहे आणि नॉट विजेबल आहे, त्या म्हणजे लेफ्ट साईडचं काही दिसत नाहीये पेशंटला, ज्या साईडला आपण वळू शकतो का पेशंटला, नाही. मग आपलं उत्तर कुठली, राईट साईड ही उत्तर एकदम बरोबर असणार आहे. पहिली ऑप्शनचं उत्तर आपल्यासाठी एकदम बरोबर असणार आहे, ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, which of the following snacks would be the suitable for the child with a gluten induced enteropathy. बघा काय म्हणते यांनी, खाली दिलेले जे कुठले स्नॅक्स आहे सुटेबल आहे कोणासाठी, चाइल्ड विथ, पेशंटला काय झालेलं आहे, ग्लुटेन इंड्युस्ड एंट्रोपॅथी. ह्यालाच आपण काय म्हणतो, अजून एक नाव आहे याला, सिलियाक डिसीज. कुठली, सिलियाक, आपण सिलियाक डिसीज पण म्हणतो बरं का. कुठली डिसीज, आपण सिलियाक डिसीज म्हणतो बरं का. कशाला, ग्लुटेन इंड्युस्ड एंट्रोपॅथी. ह्याच्यामध्ये काय होतंय, एक टी सेल मेडिएटेड असतो बघा, टी सेल मेडिएटेड काय असतो, ऑटो इम्युन कंडिशन असतो, ओके, ऑटो इम्युन कंडिशन कशामध्ये, हा पेशंटमध्ये. म्हणजे ज्यावेळी पण, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, पेशंट हॅज अलर्जी. कशाला अलर्जी असतो, पेशंट हॅज अलर्जी टू जे ग्लुटेन असतो बरं का,
ग्लुटेन जे असतो ज्याचा प्रॉब्लेम असतो, ज्यावेळी पण पेशंटचा बॉडीमध्ये ग्लुटेन जाणार, ज्यावेळी पेशंटला सुरू होणार, म्हणजे डायरिया असो, म्हणजे पेशंटचं ॲब्डोमिनल डिस्टेन्शन व्हायचं, हे सगळी सिम्पटम्स ह्या पेशंटमध्ये दिसणार आहे. मग आपल्याला एकच एक काम करायचं आहे, काय, ही जे ग्लुटेन आहे म्हणजे जे कुठली पण ग्लुटेन असो, ओके, ज्याचा आपलं काय करायचं, अवॉइड करायचं, म्हणजे जे पेशंटला द्यायचंच नाहीये. आता कुठली जे सुटेबल असणार आहे, बघा बघा जे ग्लुटेन असणार आहे, जे काय असणार आहे सगळ्यांना माहिती आहे, ओके, प्रेझेंट इन त्याच्यामध्ये असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला, ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ब्रॉ, बी म्हणजे काय, बार्ली, ओके, बार्ली. आर म्हणजे काय, आर म्हणजे काय, रे. अजून काय राहिलं, ओ, ओ म्हणजे ओट्स. अजून काय राहिलं, डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे व्हीट, व्हीट म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, गहू, ओके. हे सगळे काय याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, कुठले, ग्लुटेन, ओके, ग्लुटेन प्रोटीन जे असो, ओके, जे काय असणार आहे ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. हे दिलं तर काय होणार आहे बच्चूला, अलर्जी, कुठली, टी सेल मिडिएटेड ऑटो इम्युन कंडिशन आहे, हे दिलं तर त्याला सिम्पटम्स दिसणार आहे. म्हणजे काय, ही पेशंटला आपण अवॉइड करायचे आहे. मग सेफ काय असणार आहे पेशंटमध्ये, हा पेशंटमध्ये आपण सेफ काय काय देऊ शकतो, ओके, भात आपण देऊ शकतो, ओके, मक्का आपण देऊ शकतो, आणि मिलेट, ओके, रागी वगैरे काय म्हणता तुम्ही, ओके, हे पण देऊ शकतो तुम्ही. अजून कुठला, बकव्हीट, काय म्हणतो आपण, बकव्हीट काशा, बकव्हीट काशा, ओके, आपण हे पण देऊ शकतो बरं का. ह्याच्यामध्ये ग्लुटेन फ्री म्हणजे काय, ही सेफ आहे आणि ग्लुटेन फ्री असणार आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला, आईस कोल्ड आले बघा का, इथे कुठे लिहू, सॉरी इथेच लिहितो. चला, पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे, आईस कोल्ड आले, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ह्याच्यामध्ये ग्लुटेन असणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो, कंटेन ग्लुटेन. आता कंटेन ग्लुटेन मी लिहिलेलं आहे, आता तुम्ही देणार आहे का पेशंटला, नाही, ही अलर्जिक रिएक्शन करू शकतो किंवा सिम्पटम्स दिसू शकते, हे पण आपण देणार आहे. पंपकिन लोप केक, ह्याच्यामध्ये काय असतो, ही व्हीटने बनलेला असतो बरं का, व्हीटने, गहूने बनलेले असते, मग आपण हे देणार आहे का, नाही, हे पण गेलं. आणि बकव्हीट कशा, हे काय असणार आहे, ग्लुटेन फ्री असणार आहे, ग्लुटेन फ्री असणार आहे. मग हे तुम्ही देणार का, ग्लुटेन फ्री डाईट असणार आहे. मग तुम्ही देऊ शकता का, येस, होल्ड मध्ये ठेवा, देऊ शकता. आणि ओट मिल्स, ओट तर आपण ऑलरेडी देतच नाहीये, इथंच आहे, ओके, हे पण केलं. मग राहिलं उत्तर आपलं कुठलं, तिसरा उत्तर, ओके, तिसरा उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे, ओके. चला, आता नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणते आपण बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, अ क्लायंट विथ अलर्जिक रेनायटिस, बघा पेशंटला काय झालं, अलर्जिक रेनायटिस झालेलं आहे. आस्क द नर्स व्हॉट ही शुड डू डिक्रीज हिज सिम्पटम्स. आता मला काय झालं, पेशंटला अलर्जिक रेनायटिस झालेलं आहे. मग नर्सला विचारते बाबा पेशंट, काय मी काय करू बाबा, ही सगळी सिम्पटम्स मला कमी करायचं आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन वुड बी अप्रोप्राइट फॉर द नर्स टू गिव्ह द क्लायंट. आता नर्सिंग ऑफिसरला सांगितलं की बाबा तू हे काम कर, तुझं सगळं काय संकट मोचन होईल, म्हणजे तुला काय काय संकट आहे रेनायटिस मध्ये सगळं मोचन होऊन जाईल. बघा काय म्हणते, यूज युअर, बघा तुम्हाला यूज करायचं, यूज युअर नेझल डिकंगेस्टंट स्प्रे रेग्युलरली टू हेल्प द क्लिअर युअर नेझल पॅसेज. म्हणजे तुझं नेझलचं पॅसेज आहे, म्हणजे काय जे रस्ता आहे तिथं काय करायचं, तुला नेझल डिकंगेस्टंट म्हणजे स्प्रे यूज करायचा आहे, त्याला काय करतो, जे रस्ता क्लिअर करून देतो. आस्क द डॉक्टर फॉर अँटीबायोटिक, डॉक्टरला काय म्हणा तुम्ही, अँटीबायोटिक लिहून द्या मला मस्त पद्धतीने, आणि अँटीबायोटिक विल हेल्प द डिक्रीज द सिक्रेशन. आता तुम्हाला अँटीबायोटिकची गरज आहे, तुम्ही डॉक्टरकडे जावा, सांगा सरजी मला अँटीबायोटिक लिहून द्या, मला हे सगळं काय सिक्रेशन वगैरे कमी करायचं आहे म्हणताय. आणि इट इज अ इम्पॉर्टंट टू इन्क्रीज युअर ऍक्टिव्हिटी. बघा महत्वाचं हे आहे, तुमचं ऍक्टिव्हिटी वाढवा पाहिलं तुम्ही काम म्हणजे काम करत नाही किंवा सकाळी एक्सरसाइज वगैरे करत नाही, म्हणून हे काय सिक्रेशन इथं एवढापर्यंत वाढलेलं आहे. अ डेली ब्रिस्क विल हेल्प टू प्रमोट द ड्रेनेज. म्हणजे तुम्ही एवढं थोडं ऍक्टिव्हिटी वगैरे केलं तर ते काय ड्रेनेज वगैरे प्रमोट होते बाबा खाली, म्हणजे सिक्रेशन कमी होते असं म्हणायचं त्यांना. आणि कीप डायरी व्हेन युअर सिम्पटम्स ऑकर. बघा ज्यावेळी तुम्हाला सिम्पटम्स येते तुम्हाला काय करायचं आहे, एक डायरीमध्ये टिक करायचं, हां मी आज कुठे आलो, इथे सोलापूरमध्ये किंवा मुंबईमध्ये पुण्यामध्ये कुठेतरी फिरायला आलो, ओके, कुठल्या पण एरिया असो, किंवा असं म्हणायला गेलं तर आपण इंडस्ट्रियल, ओके, इंडस्ट्रियल एरियामध्ये इथे आज व्हिजिटला आलो मी, इथं मला काय झालेलं आहे, रेनायटिस झाले. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, डायरीमध्ये
नोट करून ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पुण्यामध्ये MIDC मध्ये गेला, आपलं महाराष्ट्रामध्ये कुठली MIDC मध्ये कुठेतरी गेला, तिथं पण तुम्हाला झालं, ते पण नोट्स केला. आणि बस स्टँडला गेला तुम्ही, तिथं पण तुम्हाला सर्दी म्हणजे हिरेनडी झालं. आता हे सगळं तुम्ही नोट केलं तर काय होणार आहे, दिस कॅन हेल्प यू टू आयडेंटिफाय द प्रेसिपिटेटेड यू अटॅक्स, म्हणजे जे कुठली पद्धतीने तुम्हाला अटॅक होणार आहे हे सगळं तुम्हाला काय करणार आहे, हेल्प करणार आहे. मग आता तुम्ही काय करणार बाबा, बघा क्वेश्चन तर एवढी मोठे होते. बघा ही अलर्जिक रिनायटिस काय, अलर्जिक रिनायटिस, अलर्जिक रिनायटिस हे काय, ही आपलं इम्युनोग्लोबिनचं ई, ओके लक्षात आलं का गामडा, ओके ह्याचा मधलं काय, ही मेडिएटेड आहे, मेडिएटेड ते पण कुठला, हायपर सेन्सिटिव्हिटी, हायपर सेन्सिटिव्हिटी, हायपर सेन्सिटिव्हिटी हे काय असणार आहे, रिॲक्शन असणार आहे कशाला, ओके रिॲक्शन ऑफ अ नेझल म्युकोसा, नेझल म्युकोसा. हे सगळं रिनायटिस म्हणजे काय, इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन ऑफ द नेझल म्युकोसा. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, IgE चा मेडिएटेड आहे, हे काय असणार आहे, हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन होणार आहे. कधी होणार आहे, ही कशाने ट्रिगर होणार आहे, ट्रिगर्ड बाय, ओके कशाने ही वाढणार आहे, ओके हे कसू शकतो पोलन किंवा आपले डस्ट, अजून काय म्हणू शकतो आपण, आपलं जे पेट्स वगैरे एनिमल्स असतात, ओके पेट म्हणा किंवा एनिमल म्हणा, ओके पेट्स वगैरे असतात, ओके किंवा कुठली पण डॅन्ड्रफ असतो, अजून काय मोल्ड असतो, ओके त्याच्यामुळे काय होतं, ट्रिगर्ड होते आणि IgE हायपर सेन्सिटिव्ह होऊन हे सगळं अलर्जिक रायनायटिस पेशंटमध्ये दिसणार आहे. मग ह्या पेशंटमध्ये आपलं मेन गोल काय असायला पाहिजे बाबा, मेन गोल असायला पाहिजे जे कशाने होते, म्हणजे जे कशाने होते आपल्याला काय करायचं, पहिला हुडकून काढायचं आहे. म्हणजे काय, आपण काय करणार, आयडेंटिफाय करणार पहिले, ओके आयडेंटिफाय, ओके आयडेंटिफाय करणार आणि अजून काय करणार, आपल्याला जे अवॉइड करायचं आहे, ओके अवॉइड द ट्रिगर, ज्याच्यामुळे हा पेशंटला काय होतो, अलर्जिक रिनायटिस होते ते आयडेंटिफाय करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला लांब राहायचं. इन केस ऑफ तुम्ही ऑब्झर्व केले बाबा, जे MIDC मध्ये कुठेतरी धूळ वगैरे किंवा डॅन्ड्रफ वगैरे डस्ट वगैरे येतात, त्यावेळी पेशंटला काय होतं, अलर्जिक रिनायटिस होतं. मग त्यांनी नोट करून ठेवलं, मग त्यावेळी सांगायचं तुम्हाला बाबा ह्याच्यामध्ये म्हणजे काय, ह्याच्यामुळे तुम्हाला काय होतं रिनायटिस, मग तुम्हाला ते अवॉइड करावं लागेल. ओके मोस्ट कॉमन हेच असणार आहे, म्हणजे काय मेन गोल पण हेच आहे बरं का. मग तुम्हाला आता लक्षात आलं असेल, ओके यूज युअर नेझल डिकंजेस्टेड स्प्रे रेग्युलर टू हेल्प युअर क्लिअर द नेझल पॅसेज, हे करणार आहे का, नाही हे काय करू शकतो, कंगेशन करू शकतो, हे आपल्याला यूज नाही करायचं आहे. आस्क डॉक्टर अँटीबायोटिक ही अलर्जिक आहे, इथं काम करणार आहे का, ही फक्त बॅक्टेरियासाठी काम करतो, अँटीबायोटिक हे सगळ्यांना माहिती आहे, हे पण केलं, हे पण केलं, बी पण केलं, इट इज इम्पॉर्टंट इन्क्रीज युअर ऍक्टिव्हिटी, याचा त्याचा काय संबंध आहे का, नाही. मग शेवटचा ऑप्शन काय असणार आहे, कीप द डायरी व्हेन सिम्पटम्स, ज्यावेळी कधी येतो सिम्पटम्स, ज्यावेळी तुम्हाला नोट करायला ठेवायचं आहे आणि हे काय आयडेंटिफाय करतो बाबा कशामुळे म्हणजे ट्रिगर तुम्हाला भेटणार आहे आणि आपण काय करायचं त्याला अवॉइड करू आणि ह्याचं सिक्रेशन कमी होऊ शकतो. मग आपली कुठली चौथी उत्तर, ओके फोर्थ आन्सर एकदम आपलं काय असणार आहे, चौथा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपण बघूया. बघा अ क्लायंट रिसिविंग, बघा काय घेतो पेशंट, हॅलोपेरिडॉल घेतो आणि कंप्लेंट्स ऑफ अ स्टिफ जॉ, ओके जॉ एकदम स्टिफ झालेला आहे आणि डिफिकल्टी सॉल्विंग म्हणजे आत घेता येईना, ओके डिफिकल्टी इन सॉल्विंग आणि द नर्सेस फर्स्ट ऍक्शन इज टू, बघा पहिल्यांदा काय करायला पाहिजे, ओके रेस्क्यू द क्लायंट आणि ऍडमिनिस्टर द काय नीडेड द लोराझापम द्यायला पाहिजे पेशंटला, आपण लोराझापम देतो का, आणि ऍडमिनिस्टर ॲज अ नीडेड द डोज ऑफ बेंजोट्रोपिन कंगेशन आहे, IM ॲज अ ऑर्डर ऍडमिनिस्टर द नीडेड डोज, बघा सगळे मेडिसिनचं दिलेलं आहे, बेंजोट्रोपिन देणार आणि बाय माउथ देणार, ओके हे ओरल दिले ॲज ऑर्डर ऍडमिनिस्टर नीडेड डोज ऑफ द हॅलोपेरिडॉल. बघा आता हॅलोपेरिडॉल हे साईड इफेक्ट होत आहे, ओके बघा ही हॅलोपेरिडॉल हे काय इथे कुठे लिहू मी, इथे लिहितो हॅलोपेरिडॉल, ओके हॅलोपेरिडॉल, हॅलोपेरिडॉल लक्षात ठेवा हॅलो, ओके ही कुठली, ही टायपिकल अटायपिकल ना बरं का, ही टायपिकल अँटीसायकोटिक असणार आहे, ओके अँटीसायकोटिक कुठली ही ड्रग असणार आहे, ओके ही काय करतो, ही स्ट्रॉंग डोपामाइन ब्लॉकर आहे बरं का, स्ट्रॉंग डोपामाइन कुठलं आपलं D2 ब्लॉकर आहे, D2 ब्लॉकर आहे कुठले हॅलोपेरिडॉल. बघा टायपिकल अटायपिकल मध्ये थोडं बघायला गेलं तर टायपिकल अटायपिकल लक्षात घ्या इम्पॉर्टंट आहे, ओके थोडक्यात सांगतो, टायपिकल झालं इकडं अटायपिकल, याच्यामध्ये तेवढा काय जास्त फरक नाहीये, थोडाच फरक आहे म्हणजे थोडाच म्हणजे 19-20 का फरक नाही, म्हणजे इम्पॉर्टंट आहे बरं का. टायपिकल म्हणजे काय, हे टायपिकल म्हणजे जुना कालचं, ओके ह्याला आपण काय म्हणतो
ट्रेडिशनल. ओके, ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये काय जे न्यू सगळे येतात. ओके, अटायपिकल मध्ये येतात. ओके, म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही ह्याला फर्स्ट जनरेशन म्हणू शकता. फर्स्ट जनरेशन तुम्ही म्हणू शकता. याला आपण काय म्हणू, मग फर्स्ट झाला तर आता दुसरं काय असणार आहे, सेकंड जनरेशन तुम्ही म्हणू शकता. कुठला, अटायपिकलला. आणि ही टायपिकल असणार आहे, ही फक्त डोपामाइनला कमी करता बरं का. पण कुठली, ही आपलं अटायपिकल आहे, ही डोपामाइनला पण विथ सिरोटोनिनला पण कमी करतात. ओके, हे लक्षात असू द्या. अजून काय, जे आपलं एक्स्ट्रा पिरामिडल सिम्पटम्स आहेत. ओके, हे कसं आहे, याच्यामध्ये जास्त दिसतो आणि ह्याच्यामध्ये कमी, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, लेस, याच्यामध्ये कमी दिसणार आहे. आणि अजून काय म्हणू शकतो, आणि हे पॉझिटिव्ह सिम्पटम्स मध्ये आपण यूज करतो आणि ही नेगेटिव्ह सिम्पटम्स मध्ये यूज करतो. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिम्पटम्स हे पण इम्पॉर्टंट आहे. शिझोफ्रेनियामधलं प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये, म्हणजे नॉर्शेट मध्ये खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला, हे काय, टायपिकल अँटीसायकोटिक स्ट्रॉंग डोपामाइन ड्यू टू ब्लॉकर आहे. ओके, एवढं लक्षात आलं. आणि हे काय, ही कॉज म्हणजे मॅक्झिमम ईपीएस हेच कॉज करतो बरं का. ईपीएस म्हणजे काय, एक्स्ट्रा पिरामिडल सिम्पटम्स. एक्स्ट्रा पिरामिडल सिम्पटम्स. ओके, सिम्पटम्स, पिरामिडल सिम्पटम्स. ओके, एक्झाम्पल काय म्हणू शकतो तुम्ही, स्युडो पार्किन्सन होत नाही, म्हणजे खोटी पार्किन्सन याच्यामध्ये दिसणार आहे आपल्याला. पार्किन्सन ते दिसणार आहे. आणि अकॅथेसिया दिसणार आहे. ओके, हे कम्प्लीट आपण बघूया बरं का. हे खूप एक मध्ये गेलं तर हेच इम्पॉर्टंट आहे. अकॅथेसिया झालं. आणि हे कुठले, ट्रेडो डिस्कायनोसिया. ओके, हे झालं. आणि एनएमएस, हे सगळे ह्याच्यामधला काय असणार आहे, साईड इफेक्ट आहे हे ईपीएसचं. ओके, चला, क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय आपण बघूया. बघा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे स्टिफ जॉ आणि डिफिकल्टी सॉल्विंग. बघा, हे दोन्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे बाबा काय, हे अॅक्यूट डिस्टोनियाचे. ओके, अॅक्यूट डिस्टोनियाचे सिम्पटम्स दिसते आपल्याला. कुठली स्टिफ जॉ आणि डिफिकल्टी सॉल्विंग, म्हणजे डिफिकल्टी इन सॉल्विंग. बघा, ज्यावेळी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की डोस आपल्याला जास्त झाले, मग ह्याच्यामध्ये काय आपण काय लक्ष द्यायला पाहिजे, हा पेशंटमध्ये. ओके, लरिंजो स्पाझम होऊ शकतो बरं का. लरिंजो स्पाझम होऊ शकतो पेशंटला. किंवा अजून काय, एअरवे ऑब्स्ट्रक्शन. ओके, एअरवे ऑब्स्ट्रक्शन हे कॉम्प्लिकेशन होऊ शकतो. ऑब्स्ट्रक्शन कशामध्ये, अॅक्यूट डिस्टोनियामध्ये. ओके, एवढं लक्षात असायला पाहिजे आपल्याला. ओके, म्हणून आपल्याला काय द्यायला पाहिजे बाबा, इथे आपल्याला फर्स्ट ॲक्शन काय करायला पाहिजे. ओके, फर्स्ट ॲक्शन आपण काय करायला पाहिजे, इथं आपल्याला द्यायचं आहे कुठली, आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे कुठली, बेंजोट्रोपिन. ओके, बेंजोट्रोपिन इंजेक्शन आपल्याला द्यायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं की चला, ऑप्शनमध्ये काय म्हटलंय, रिअश्युअर द क्लायंट ॲडमिनिस्टर द नीडेड लॉरोझेपम. ओके, आपण लॉरोझेपम देणार आहे का. बघा, ही नॉट अ फर्स्ट लाईन. लॉरोझेपम ही काय फर्स्ट लाईन ड्रग आहे का, नॉट अ फर्स्ट लाईन ड्रग. आपण देणार आहे का, नाही. चला, ॲडमिनिस्टर ॲज अ नीडेड डोज ऑफ द बेंजोट्रोपिन. येस, आपण बेंजोट्रोपिन देणार आहे. नेक्स्ट काय म्हणते बघा, ॲडमिनिस्टर ॲज अ नीडेड डोज ऑफ द बेंजोट्रोपिन. इथे पण बेंजोट्रोपिन. ओके, दोन बेंजोट्रोपिन देणार आहे का आपण. बघा, इथे काय म्हटलं, आयएम, इथे दिलेले ओरल. बघा, इथे डाऊट आहे आपल्याला. ॲडमिनिस्टर ॲज अ नीडेड द हेलो पिरियड. बघा, आता हेलो पिरियड मुळेच आपल्याला काय होतं, इथे सिम्पटम्स दिसत आहे. ओके, कशाचे, ईपीएसचं. मग आपण परत देणार आहे का, जास्त नाही. आपण हे चूक नाही करणार. ओके, हे पण गेलं. आता पहिला पण गेला. आता राहिलं बी आणि सी. बघा, इथे आयएम ने द्यायचं, इथं माउथ ने द्यायचं. ओके, बघा, तुम्ही ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये वाचला असेल. हा बाबा, ओरलचे किंवा आयएमचं आहे, ह्या दोन्हीमध्ये कुठले जे फास्ट रिएक्शन करणार आहे सगळ्यांना माहिती आहे. हे आयएम आपण डायरेक्ट म्हणजे काय, ही मसलमध्ये जाऊन डायरेक्ट मोस्ट म्हणजे काय, ओरल पेक्षा तर जास्त फास्टने हे काम करणार आहे. मग आपण तिसरं उत्तर देणार आहे का, नाही. आपल्याला लगेच करायचं आहे. ओके, इफेक्ट म्हणजे काय, लगेच आपल्याला इथं ट्रीटमेंट द्यायचं आहे. म्हणून आपण काय देतो, हेलोपेरिडल साठी बेंजोट्रोपिन हे काय करतो, आपण आयएम ने देणार आहोत. म्हणजे आपलं उत्तर कुठली, बी ऑप्शन एकदम आपल्यासाठी बरोबर जाणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. ओके, टायपिकल अटायपिकल लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे बरं का. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपण बघूया. चला क्वेश्चन, अजून नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ अॅक्यूट ग्लुमरोनेफ्रायटिस. बघा, काय झालं पेशंटला, अॅक्यूट. ओके, सडनली काय झालं, ग्लुमरोनेफ्रायटिस म्हणजे इन्फेक्शन इन्फ्लामेशन ऑफ द काय, ग्लुमरोलाई. ओके, जे आपलं किडनीमध्ये छाणी आहे, छाणीच म्हणता ना तुम्ही, जे आपण चहापत्ती वगैरे काढतो, चहा वगैरे पिताना. ओके, जसा पद्धतीने आपल्या बॉडीमधलं सगळं काय जे वेस्ट प्रोडक्ट आहे, ज्याला काय करणार आहे किडनी, ही म्हणजे ग्लोमेरुलाई, हे सगळे
किडनी थ्रूने म्हणजे युरेथ्रा म्हणजे युरिन थ्रू म्हणा आपलं सगळे बॉडीमधनं बाहेर काढून टाकणार आहे. म्हणजे आता त्यालाच काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे. आणि इन्क्लूड व्हिच ऑफ द फॉलोइंग आहे, खाली दिलेले पैकी कुठली जे सिम्पटम्स आहे ओके क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपल्याला दिसणार आहे. बघा पेशंटला कसं असणार आहे, पेशंट चिल एकदम थंडी वाजवणार त्याला, आणि फ्लॅंक पेन म्हणजे किडनीमध्ये फ्लॅंक पेन इथे कशामध्ये म्हणू शकतो, किडनी स्टोन वगैरे असेल तर फ्लॅंक पेन जास्त असतो बरं का, ज्यावेळी पेन होणार. आणि ऑलिगोरिया आणि जनरेटेड नाही जनरलाइज्ड एडिमा, पेशंटला एडिमा होणार. आणि हेमेचुरिया प्रोटीनुरिया आणि डिस्युरिया म्हणजे डिफिकल्टी इन युरिनेशन. हायपोटेन्शन तर सगळ्यांना माहिती आहे. बघायला गेलं तर आपल्याला बघा इथं काय ग्लोमेरुलोनेफ्रायटिस ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे काय इन्फेक्शन इन्फ्लमेशन आपलं काय म्हणू शकतो आपण, ग्लोमेरुलाई. ओके ग्लोमेरुलाई ह्यालाच आपण काय म्हणतो, किडनीचं फिल्टर आहे, किडनीचं सगळे फिल्टर करणार आहे, फिल्टर मशीनच म्हणू शकता तुम्ही किडनी म्हणजे आपलं बॉडीमधला. त्याच्यामध्ये हे मोस्ट कॉमन इन्फेक्शन कशामुळे होणार आहे हे पण लक्षात ठेवा, स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन होतं बरं का मोस्ट कॉमनली, हे लक्षात ठेवा. ओके हे झालं. ह्याच्यामध्ये क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपल्याला काय काय दिसणार आहे ह्या पेशंटमध्ये. बघा आता चाणी आहे आपल्याकडे, जे सगळं जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढत होता ओके आता ते खराब झाले. मग आपल्या चाणीमधनं काय काय बाहेर पडणार आहे, ब्लड बाहेर पडू शकतो, त्याला आपण हेमेचुरिया म्हणतो. ओके आणि त्याच्यामध्ये प्रोटीन पण बाहेर पडतो, त्याला आपण प्रोटीनुरिया म्हणतो. ओके आणि प्रोटीन बाहेर पडले की पेशंटमध्ये आपल्याला काय दिसतो, एडिमा दिसतो, कारण ऑन्कोटिक प्रेशर वगैरे सगळं हे मेंटेन करणार आहे. आणि नेक्स्ट काय, मग हे सगळं बाहेर गेलं तर पेशंटमध्ये हायपरटेन्शन, हायपो नाही बरं का, हायपरटेन्शन होऊ शकतो आणि ओलिगुरिया पण होऊ शकतो. म्हणजे भयानक इथे आउटपुट आपल्याला भेटणार आहे. ओके भयानक भेटणार आहे का, जास्त नाही बरं का, कमी म्हणजे काय इथे लेस युरिन आउटपुट असणार आहे. पॉली म्हणजे जास्त बरं का, जेवढं लक्षात असू द्या. हे झालं. बघा आता पेशंटमध्ये काय काय दिसणार आहे, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ ॲक्यूट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस मध्ये बघा चिल्स आणि फ्लॅंक पेन असणार आहे का. बघा ही फ्लॅंक पेन वगैरे चिल्स वगैरे बघायला गेलं तर हे पायलोनेफ्रायटिस मध्ये असू शकतो. ओके कुठली, पायलोनेफ्रायटिस मध्ये वगैरे असू शकतो. मग हे आपलं गेलं कॅन्सल. आणि नेक्स्ट बघा काय म्हणते, ऑलिगोरिया, आणि बघा ऑलिगोरिया पण असू शकतो आणि जनरलाइज्ड एडिमा पण असू शकतो बरं का. एडिमा बघा आता प्रोटीनुरिया झाले पेशंटला म्हणजे याच्यामध्ये तर होणारच आहे, आणि जनरलाइज्ड एडिमा पण असू शकतो, पण हे स्पेसिफिक नाहीये बरं का, स्पेसिफिक नसणार आहे, नॉट अ स्पेसिफिक. आता नेक्स्ट काय म्हणते बघा, हेमेचुरिया आणि प्रोटीनुरिया यस हे दोन्ही असणार आहे स्पेसिफिक. ओके याच्यामध्ये हे 100% असणार आहे. डिस्युरिया म्हणजे काय, डिफिकल्टी युरिनेशन आणि हायपोटेन्शन आहे, ह्याच्यामध्ये हायपर टेन्शन होतो, आता मी जस्ट सांगितलं. मग हे पण गेलं आपलं, आणि पहिला पण गेला आणि दुसरा पण गेला. मग राहिलं कुठलं, तिसरा ऑप्शन म्हणजे हेमेचुरिया प्रोटीनुरिया. ही काय असणार आहे, एकदम स्पेसिफिक असणार आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ द ॲक्यूट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस मध्ये. कुठली दिसणार आपल्याला, हेमेचुरिया आणि प्रोटीनुरिया. तिसरा ऑप्शन आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन, आणि आपलं आजचं शेवटचं क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. आफ्टर रिसिव्हिंग बघा काय रिपोर्ट आलेले, द नर्स मेक द इनिशियल राऊंड्स, म्हणजे आता नर्सला राऊंड्स करायचे बघा ऑन द मेडिकल सर्जिकल युनिट. कुठली, एमएस म्हणजे काय, मेडिकल सर्जिकल युनिट आहे. व्हिच पेशंट शुड बी द नर्स सी फर्स्ट, म्हणजे कुठल्या पेशंटला आपल्याला पहिल्यांदा बघायचे. अ पेशंट रिपोर्टिंग द पेन हु इज रिसिव्हिंग द पेन मेडिकेशन विथ अ टीबीएल फ्रॅक्चर झालेल्या पेशंटला त्याला पेन मेडिकेशन देत आहे. ओके त्याला काय करायचंय, त्यांना बघायचं आहे का, म्हणजे बघा द पेशंट विथ अ रिपोर्टिंग पेन म्हणजे त्याला पेन होतंय म्हणून आता सांगतोय, आणि त्याला ऑलरेडी आपण पेन मेडिकेशन दिलेलं आहे. आणि पेशंट हु एक्सपिरियन्स्ड सीजर, बघा पेशंटला काय झालेलं, सीजर झालेलं ओव्हरनाईट अँड इज नाऊ ऑन अ IV, आता IV वर्सवरती आहे. ओके आणि अ पेशंट ऍडमिटेड विथ अनकंट्रोल्ड MSS, बघा अनकंट्रोल्ड MSS म्हणजे काय, वॉमिटिंग करतंय आणि रिसिव्हिंग द IV रिप्लेसमेंट. बघा आणि बघा MSS म्हणजे वॉमिटिंग होतंय पेशंटला, आणि जे रिप्लेसमेंट पण फ्लुइड आहे म्हणजे काय, इथे ट्रीटमेंट चालू आहे रिसिव्हिंग. आणि अ पेशंट विथ अ पल्मोनरी विजेस हु इज टेकिंग नेबुलाइज्ड, बघा अल्ब्युट्रॉल. बघा जे कुठले पेशंटला आपल्याला इथे लक्ष द्यायचंय, ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. आपला प्रायोरिटी कसा असायला पाहिजे, ABC. ओके एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन. ओके बघा पहिली पेशंट काय म्हणतं, रिपोर्टिंग पेन रिसिव्हिंग द मेडिकेशन. बघा त्याला काय गरज आहे का, बघा इम्पॉर्टंट आहे, पण एवढी लगेच आपण म्हणजे एवढी काय म्हणू शकतो आपण, सिरियस पण नाहीये पेशंट, इम्पॉर्टंट आहे तेवढं काय म्हणू शकतो आपण, लाईफ थ्रेटनिंग नाहीये. मग आपण करू शकतो का, नाही, पहिलंच आपण कॅन्सल करू शकतो. आता शेवटचं बघा, आ पेशंट विथ पल्मोनरी विजेस ऑन हु इज टेकिंग द, असं गरज आहे का, बघा त्याला ऑलरेडी काय चालू आहे, ट्रीटमेंट वगैरे चालू आहे, त्याला आपण बघायचं काय गरज नाही. आणि या पेशंट ऍडमिट विथ अनकंट्रोल्ड MSS. ओके ह्याचं पण बघा MSS आहे, आणि फ्लूइड रिप्लेसमेंट ह्याचं पण ट्रीटमेंट चालू आहे. ओके हा पेशंटला बघायचं गरज आहे का, नाही.
आणि अ पेशंट हु इज एक्सपिरियन्स्ड सीजर्स, बघा इथं पेशंटला काय झालेलं आहे, सीजर झालेलं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. सीजर्स, ओके, सीजर्स म्हणजे काय, IV काय द्यायला, वर्जर म्हणजे काय, मिडाझोलम द्यायला पेशंटला, मिडाझोलम देत आहे पेशंटला. आता एवढं सगळे देत आहे, मग पेशंटमध्ये काय होऊ शकतो, हे पेशंटला रेस्पिरेटरी काय डिप्रेशन असू शकतो. ओके, होऊ शकतो. कारण काय, कशामुळे, ड्यू टू सेडेशनमुळे होऊ शकतात. ओके, हे झालं. आणि परत त्याला काय होतं, रिकरंट सीजर पण आहे. ओके, रिकरंट सीजर पण, हु एक्सपिरियन्स सीजर ओव्हरनाईट, आणि परत पण येऊ शकतो. आणि अजून काय, हे झालं. आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन म्हणजे काय, इथं एअरवे कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. मेन आपल्याला इथं मुद्दा भेटलेला आहे. ओके, कॉम्प्रोमाइज होऊ शकतो, कॉम्प्रोमाइज. मग आपल्याला कुठली पेशंटला लक्ष द्यायचं इथे, म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट पेशंटला कुठली बघायचं आहे, आपण फर्स्ट पेशंट बघणार आहे. कुठली, बी ऑप्शन मधला कुठला, जे पेशंटला सीजर आलेले ते पेशंटला आपल्याला बघायचं आहे. कारण त्याला आपण काय दिलेलं, सेडेटिव्ह वगैरे दिलं असतं. सेडेटिव्ह दिलं तर पेशंटमध्ये रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊ शकतो. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बाबा, ABC एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन, हे आपण लक्षात ठेवून इथे ऑप्शन सिलेक्शन करायचं, म्हणजे जे योग्य उत्तर आपल्याला ठरवायचं आहे. ओके, आपलं कुठलं दुसरं उत्तर इथे एकदम आपल्यासाठी बरोबर असणार आहे. ओके, चला आता शेवटचं आपलं झालेलं आहे. आता नेक्स्ट सेशनसाठी म्हणजे 42व्या एपिसोडसाठी तुम्हाला क्वेश्चन आहे. तुम्हाला जे योग्य क्वेश्चन उत्तर वाटते क्वेश्चनचं, तुम्हाला काय करायचं, कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. बघा क्वेश्चन काय म्हणते, बघा, अ नर्स इज अ केअरिंग फॉर अ क्लायंट विथ अ हेल्थ केअर असोसिएटेड इन्फेक्शन कॉज्ड बाय द, बघा पेशंटला काय झालंय, मेथिसिलिन रेजिस्टन्स स्टेफिलोकोकस ऑरेस, बघा. ओके, आणि हु इज अन कॉन्टॅक्ट प्रिकॉशन्स, आणि द नर्स प्रिपेअर टू प्रोव्हाइड कोलोस्टॉमी केअर, बघा पेशंटला काय करायचं, कोलोस्टॉमी केअर टू द क्लायंट, आणि व्हिच फॉलोइंग प्रोडक्ट वुड बी रिक्वायर्ड द परफॉर्म दिस प्रोसिजर, सिलेक्ट ऑल दॅट अप्लाय. बघा पेशंटला काय झालेलं आहे, मेथिसिलिन रेजिस्टन्स स्टेफिलोकोकस ऑरेस झाले, आणि त्याला कोलोस्टॉमी केअर द्यायचं आहे. ज्यावेळी तुम्ही काय काय यूज करणार आहे, ग्लोव्ज, गॉगल्स, गाऊन आणि शू प्रोटेक्टर, काय काय यूज करणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बिंदासपणे उत्तर द्या, आणि आपण बिंदासपणे काय करूया, उत्तर द्यायचं, आणि जे चुकतंय ओके त्याला आपण काय करायचं, बरोबर करून घ्यायचं. ओके, ज्यावेळी आपण चुकत नाही, ज्यावेळी आपल्याला लक्षात यायला पाहिजे आपण काहीच करत नाही बाबा. ओके, चला ह्याचे उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि आपले एमएनओ क्लासेसचं बरं का, प्लेलिस्टमध्ये भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत. कुठली, टार्गेट सीएचचे 45 बरं का, 85 एपिसोड आहेत, आणि DHS आणि DMRचं POQ पण आहे, आणि CHचा POQ पण आहे, आणि त्रिशूलाचं 40. ओके, हे 41, म्हणजे एवढी क्लासेस इथे अवेलेबल आहे. तुम्ही बिंदासपणे त्याचे क्लासेसचे फायदे घेऊ शकता. त्याच्यासोबत इम्पॉर्टंट काय, तुम्हाला नोट्स बनवायचं आहे. असं नाही की बाबा मी पहिले एक क्लास बघितला, त्याच्यानंतर मी काय ऐकलो ते क्वेश्चन, म्हणजे क्लासमध्ये मला माहितीच नाही, परत एकदा क्लास बघतो, असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही एकदा क्लास बघितलाय ना, कुठले पण, माझा क्लास बघा, कुठले पण क्लास बघा, एकदा क्लास बघितला ना त्याला परत बघायचं नाहीये तुम्हाला. ओके, म्हणजे एक क्लास घेताना तुम्हाला काय करायचं, प्रॉपर त्याची ज्यावेळी तुम्हाला नॉलेज असते ओके ते सोडून द्यायचं आहे. ओके, जे तुम्हाला माहिती आहे ते लिहून काय करणार तुम्ही, ज्यावेळी तुम्हाला माहिती नाहीये, जे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला पण वाटते किंवा तुमचं टीचर वगैरे मी सांगू, ओके, ज्यावेळी तुम्हाला काय करायचं, नोट करून घ्यायचे, जे इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये रिपीटेड होऊ शकतो. ओके, चला हे झालं आजच्या बद्दल 41व्या एपिसोडचे. आणि व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, आणि कमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही क्वेरी देऊ शकता, म्हणजे तुमचं काही क्वेरी असेल तर तुम्ही द्या. ओके, आम्ही सॉल्व्ह करू. आणि तुम्हाला जे क्वेश्चन असं वाटतंय बाबा हे थोडं ट्रिकी वाटतंय किंवा कन्फ्युजन वगैरे आहे, जे पण तुम्ही कमेंटमध्ये टाका, जे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून टाकूया, आणि काही क्वेरी असेल तर ते पण विचारू शकता तुम्ही. आणि शेअर करा, जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असो ओके नर्सिंगचे, त्यांना पण आपली चॅनलचे लिंक शेअर करत जावा, आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके, चला आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये लगेचच भेटूया 42व्या एपिसोडमध्ये. तेपर्यंत स्टडी करत राहायचंय तुम्हाला. आणि वेकेन्सी येत आहे बरं का, ग्रुपमध्ये अपडेट आपण ग्रुपमध्ये ओके, व्हॉट्सअपमध्ये मला वाटतं तुम्ही सगळे लोक व्हॉट्सअपमध्ये असणार आहे, आणि व्हॉट्सअपमध्ये आणि टेलिग्राममध्ये आपण कंटिन्युअली अपडेट देत असतो कशाची, जे न्यू वेकेन्सी वगैरे येत आहे. ओके, सगळे वेकेन्सीला तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. असं नाही की फक्त मी DMRचं तयारी करतो. ओके, DMRचं तयारी करा, असं नाही की तुम्हाला विरोध आहे, पण ज्यावेळीपर्यंत DMR येत नाही त्यावेळीपर्यंत, म्हणजे त्यापर्यंत तुम्हाला दुसरं पण एक्झाम द्यायचं आहे, आणि ऑर्डर भेटलं तर जॉईन पण व्हायचं बरं का. असं नाही की आपण DMR साठी ओके, ज्यावेळी DMR येतील ज्यावेळी पण तुम्ही अभ्यास तुमचा चालूच असणार आहे, आणि ज्यावेळी पण तुम्ही अप्लाय करणार आहे, आणि ज्यावेळी तुम्हाला भेटू शकते इझिली. ओके, आपण कारण ज्यावेळी काय तुम्ही स्ट्रेस फ्री असणार आहात. ओके, चला हे झालं सगळं आजच्या बद्दल, आणि आपण लगेचच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत धन्यवाद.